नमस्कार, मी रेणुका. या कार्यक्रमात तुमचं स्वागत. देशात सध्या कोरोनानं हाहाकार माजवला आणि फक्त रुग्णांची संख्या इतकंच नाही तर बेड आणि ऑक्सिजनचाही मोठा तुटवडा जाणवतोय. आणि अशा परिस्थितीत अनेकांना भीती वाटते की मला जर कोरोना झाला तर आई वडील, आजी आजोबा, पती किंवा पत्नी, मुलगी मुलगा यांना कोरोना झाला तर काय, हे भय अनेकांना वाटते. आणि म्हणूनच ही भीती दूर करण्यासाठी आणि कोरोनाबद्दलचे चुकीचे समज आणि अफवा दूर करण्यासाठी आपण संवाद साधणार आहोत या क्षेत्रातल्या मान्यवरांशी देखील. पण खुद्द पंतप्रधान मोदींनी देखील मन की बात या कार्यक्रमाद्वारे डॉक्टर शशांक जोशी यांच्याशी संवाद साधलेला होता. तब्बल 5 मिनिटं डॉक्टर आणि पंतप्रधानांमध्ये हे संभाषण सुरू होतं. आणि या संदर्भात आपण थेट जातो आहोत. कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांच्याशी आपण थेट संवाद आता साधणार आहोत. सर नमस्कार. आणि न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्ही सहभागी झाल्यात या चर्चेमध्ये, त्याबद्दल तुमचे आभार. सर, सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा की मन की बात मधून तुम्ही पंतप्रधानांनी आता तुमच्याशी संवाद साधला होता, ज्यात तुम्ही दुसऱ्या लाटेबद्दल काही महत्त्वाची माहिती दिली होती. या दुसऱ्या लाटेत कशी सावधानता बाळगावी असं आपल्याला वाटतं? सुरुवातीला तुम्ही कोणकोणते मुद्दे सांगू इच्छिता? दुसरी लाट आहे ही खूप झपाट्याने आली आणि ह्याच्यात ट्रान्समिसिबिलिटी खूप फास्ट होती. त्यामुळे जितक्या आपण काय झालं की आपली पूर्ण यंत्रणा हलून गेली एकदम. कारण पूर्वी कसं होतं की एका घरी जर का 10 लोक राहत होते आणि एकाला जर का कोरोना झाला तर 2 किंवा 3 लोकांना त्याच्यातून कोरोना होऊ शकत होता. आता 10च्या 10 लोकांना कोरोना होऊ शकतो. त्यामुळे नंबर्स खूप वाढले, ट्रान्समिसिबिलिटी खूप वाढली. पण त्याच्यात रिकव्हरी तितकीच फास्ट आहे आणि मृत्यूदर कमी आहे. मात्र पूर्ण आपल्या या आरोग्य यंत्रणेवर ताण पडल्यामुळे खूप त्रास होतो. पण याच्यातून आपण बाहेर पडू. म्हणजे मला पहिली गोष्ट हे सांगायचं होतं की आपल्याला पॉझिटिव्ह आणि सकारात्मक राहून याच्यातून आपल्याला बाहेर जायचंय. गंभीर परिस्थिती आपण सगळे म्हणतो की गंभीर परिस्थितीतून चालूया आपण, पण आपल्याला याच्यातून बाहेर यायचंय. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी लाट आलेली आहे ह्याच्यामध्ये जे रुग्ण आहेत ते आपले यंगस्टर म्हणजे युवा पिढीमध्ये आणि मुलांमध्ये पण खूप होते. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं एक सतर्कता आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक पाहिली पाहिजे की ट्रीटमेंटमध्ये काही फरक पडलेला नाही या वेव्ह मध्ये. मात्र काय की ट्रीटमेंटची ऍक्सेस, कारण नंबर्स खूप वाढल्यामुळे खूप त्रास झाला होता. बहुतांश 80% लोक तर बरे होतात कोविडमध्ये. त्या दुसऱ्या लाटेमध्ये आपण 2 गोष्टी पाहिल्यात की नंबर्स खूप फास्ट प्रमाणामध्ये वाढले, पण रिकव्हरी तितकीच फास्ट झाली आहे. मृत्यूदर कमी आहे त्याच्यामध्ये. त्याचा जो व्हायरसचा जो व्हिरुलन्स आहे तो थोडासा किंबहुना कमीच आहे. पण खूप जास्ती आपल्या शासकीय यंत्रणेवर ताण आल्यामुळे, वैद्यकीय यंत्रणेवर ताण आल्यामुळे थोडासा यावेळेला निश्चितच सगळ्यांची थोडीशी पाठ मोडलेली आहे. आणि त्याच्यातून आपण बाहेर कसं जायचं, अगदी पॉझिटिव्हिटीने कसं बाहेर जायचं, पॅनिक न स्प्रेड करता कसं बाहेर जायचं, योग्य त्या गोष्टी, योग्य तो सल्ला आणि डॉक्टरांशी संपर्क ठेवून कसा करायचा, हे फार महत्त्वाचं आहे. अगदी सर, तुमचा प्रत्येक शब्द इतका आश्वासक वाटताय, कारण तुम्ही म्हणताय की या सगळ्यावर आपण मात करून बाहेर पडणार आहोत. सर, प्रश्न असा विचारायचा वाटतंय, कारण हल्ली जे काही फोन येत आहेत किंवा ज्या काही पोस्ट शेअर होत आहेत किंवा जे काही फॉरवर्ड असतात, या सगळ्यामधून सतत भीतीचं वातावरण आहे. असं वाटतंय की कुटुंबातल्या कोणाला काही झालं तर काळजी कशी घ्यायची, कारण हे प्रमाण खूप वेगानं वाढतं आणि त्या सगळ्याचं प्रचंड भीती आणि चिंतेचं वातावरण आहे. या सगळ्यामधून वाट काढण्यासाठी जो तुम्ही सकारात्मकतेचा मुद्दा सांगितलात, तो सुरुवातीला आम्हाला सांगा की या सगळ्यामध्ये या भीतीच्या आणि चिंतेच्या वातावरणात सकारात्मक कसं राहायचं? चिंता सगळ्यांनाच असते. पण काय असते की ऍज लॉंग एज तुम्ही वैद्यकीय सल्ला घेत राहिला तर कोविड जरी तुम्हाला झाला तरी 80% लोकांना काही सिम्पटम्स किंवा लक्षणच येत नाही. आणि जे 20% होतो त्यांनी स्वतःची काळजी घेणं शक्य आहे. ऑक्सिमीटरवर ऑक्सिजन सॅच्युरेशन मेजर करणं शक्य आहे. आपला रक्ताचा ठोका, रक्तदाब, रेस्पिरेटरी रेट, या गोष्टी वैद्यकीय सल्ल्यानुसार आपण मॉनिटर करू शकतो. ताप मॉनिटर करू शकतो. ताप आला तर आपण पॅरासिटामॉलची गोळी घेऊ शकतो. या सगळ्या लहान लहान गोष्टी आपण करू शकतो. आणि तुम्हाला वाटलं की तुम्ही खूप आजारी आहात, तुम्हाला नाही झेपत आहे, खूप थकवा आलाय, तर लगेच डॉक्टरांकडे निघून जाता. रुग्णालयामध्ये बेड्स नाहीयेत, पण ऍटलीस्ट एक इमर्जन्सी जी ट्रीटमेंट असेल ती मिळून जाईल तुम्हाला. आता जम्बो सेंटर्स उभारलेली आहेत, पण ऍटलीस्ट एक डॉक्टरांशी संपर्क ठेवून त्यांच्या सल्ल्यानुसार थोडं मार्गदर्शन करणे महत्वाचं आहे. आणि आता कसं आहे की टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेलं आहे की आपण आपल्या डॉक्टरांशी डिजिटली कनेक्ट करू शकतो, आपण टेलिफोनवर संवाद साधू शकतो. त्यामुळे आपल्याला स्वतःची काळजी घेणे फार महत्वाचं आहे. मी अजून एक मुद्दा मन की बात मध्ये सांगितला की तुम्ही ना व्हॉट्सअप, गुगलवर फार विश्वास ठेवू नका.
आणि अंगावर काढू नका. कारण काय होतं की कित्येक वेळा आपल्याला असं वाटतं की आपण बाकीच्याच इन्फॉर्मेशनवरून अंगावर काढतो. शासकीय वेबसाईटवर जा, त्यांनी काय सल्ले दिलेत ते ऐका आणि त्या अनुषंगाने एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल ठरवून डॉक्टरांशी विचार विमर्श करून त्या गोष्टी करा. तर ही गोष्ट फार महत्वाची आहे. कारण आपल्याला काय आहे की भीती असावी कधी, की आपल्याला आपली स्वतःची स्वतः काळजी घेणं फार महत्वाची आहे. स्वतःची जबाबदारी घेणे तितकीच महत्वाची आहे. पण जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपण आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे गोष्टी केल्या पाहिजेत आणि भांबावून जाऊ नका. आपण याच्यातून बाहेर पडू शकतो. बहुतांश 98% लोक तर याच्यातून बाहेर पडतात. आता ते 1-2% त्यांना पण आपल्याला 0% करायचं आहे. पण त्याच्यासाठी आपल्याकडे आता आज औषधं अवेलेबल आहेत, ऑक्सिजन अवेलेबल आहे, सिरड अवेलेबल आहे आणि भारत आणि राज्य सरकार दोघांचे खूप रात्रंदिवस प्रयत्न चालू आहेत की आपल्या रुग्णांना आणि आपल्याला ह्या महामारीतून कसं बाहेर पडायचं. डॉक्टर, या सगळ्यामध्ये म्हणजे सातत्यानं आपण बघतोय की चिंता अशासाठी वाटते की आता रेमडेसिवीर म्हणजे इंजेक्शनचा मुद्दा असेल किंवा ऑक्सिजन बेड न मिळणं किंवा बेडच न मिळणं, अशा सगळ्या गोष्टींचा खूप ताण येतोय असं सातत्यानं जाणवतंय. या सगळ्यातून बाहेर पडताना समज घरी आपल्याला त्रास झालाय आणि पुरेशा समज सुविधा मिळू शकत नाही, या सगळ्याचा ताण जरी असला तरी घरी आपण विलगीकरणात राहायचंय, समज की आता मला ताप आलाय किंवा मला समज चव लागत नाहीये किंवा वास येत नाहीये, तर काय सावधानता बाळगायला हवी? कारण टेस्टचा रिपोर्ट कधीपर्यंत येईल ते जी धाकधूक असेल ती देखील कायम मनात असते. तुम्ही म्हणाल ते अतिशय बरोबर आहे की आपल्याला भीती वाटते, म्हणून डॉक्टरशी सल्ला ठेवा. एक पल्स ऑक्सिमीटर जरी घरी असेल आणि त्याच्यातून तुम्ही विश्रांतीच्या वेळेला ऑक्सिमीटरची लेवल बघा, 6 मिनिटाच्या वॉक टेस्ट नंतर परत ती लेवल पहा. त्याच्यात जर का एक 3% ड्रॉप झाला किंवा 93.4 कमी आला तर मात्र ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. सगळ्यांनाच रुग्णालयाची गरज असते असं नसतं. कित्येक असे रुग्ण असतात की त्यांना घरात राहायची सोय नसते, त्यांना जेवण मिळत नाही, मग त्यांनी कोरोना केअर फॅसिलिटीमध्ये जातात आणि डॉक्टरांच्या संपर्कामध्ये राहतात. काही लोकांना जेन्युइन गरज असते हॉस्पिटलची, तर त्याच्यासाठी पण आता बेड्स उपलब्ध आहेत, प्रयत्न चालू आहेत आणि औषधांसाठी पण भांबवून जाऊ नका. प्लाझ्माचा तर फार कमी वापर होतो, पण त्याच्यासाठी पण इकडे तिकडे सळो की पळ सुटण्याची गरज नाहीये. रेमडेसिवीर जे औषध आहे हे काही जीव वाचवणारं औषध नाही. सगळ्या शोध निबंधात हे एक्सपेरिमेंटल औषध आहे, पण त्यांनी 100% हॉस्पिटलमधले 2-3 दिवस कमी होतात आणि सिम्प्टोमॅटिक आणि क्लिनिकल रिकव्हरी मध्ये त्याचा फायदा होतो. त्याचाही आता प्रयत्न राज्य सरकार आणि भारत सरकार दोन्ही करते. आपल्याला सगळ्यात जास्ती रेमडेसिवीरचे साठे पण आता महाराष्ट्राला मिळालेले आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंट पण आलेले आहेत. त्यामुळे आपण न घाबरता आपल्या डॉक्टरींच्या सल्ल्याप्रमाणे आपल्याला जी मदत असेल ती करून घ्या. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं, पण सगळ्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सोयी आहेत आणि डॉक्टर्स 24 तास काम करतायत, नर्सेस आपल्या 24 तास काम करतायत. त्यामुळे तुम्हाला जिथे तुम्हाला जेवढ्या लवकर मदत मिळेल तिथे जाऊन मदत घ्या. आणि कित्येक वेळेला आता इलेक्ट्रॉनिक सुविधा पण अवेलेबल आहेत. म्हणजे भारत सरकारच्या गव्हर्नमेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ हेल्थच्या वेबसाईट आहे, तिथे ई संजीवनी ऍप आहे, त्याच्यावरती तुम्ही डायरेक्टली डॉक्टरांशी पण बोलू शकता. कित्येक हेल्पलाईन्स आहेत, तिथे फोनवर तुम्ही संपर्क करून लोकांशी आणि डॉक्टरांशी बोलून थोडं मार्गदर्शन करू शकता. त्यामुळे कनेक्टेड राहा आणि वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे एक जो 14 दिवस किंवा जो एक 21 दिवस कोविडचं टाइम टेबल आहे ते पूर्ण पाडा. आपण काय बघतो की पहिल्या 7 दिवसात काहीच होत नाही आणि मग दुसऱ्या आठवड्यात काय होतं की पटकन त्यांचं सॅच्युरेशन पडतं, अंगावर येतं आणि मग खूप उशिरा येतात आपले रुग्ण. आणि असं होऊ नये. आणि आपल्याला काय आहे की सगळ्यांचे जीव वाचवायचे. पहिली आपलं लक्षण आहे की जीव वाचवायचे आपल्याला आणि ह्या ज्या वेव्ह मधून बाहेर पडायचं आहे. आता ऑलरेडी आपण महाराष्ट्रात बघतोय की थोडंसं एक स्टेबिलायझेशन व्हायला लागलेलं आहे आणि आपली हीच इच्छा आणि प्रार्थना आहे की नेक्स्ट 2 ते 4 आठवड्यामध्ये आपण ह्या संकटातून दुसऱ्या वेव्ह मधून तरी बाहेर जाऊ. पण तिसऱ्या वेव्ह साठी आपण प्रोत्साहन न देता प्रॉपर मास्किंग, डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि वॅक्सिन या चारही जे पिलर्स आहेत आपले कोविड केअर मधले, त्यांना आपण अंमलबजावणी ठेवायला लागणार आहे. आपल्याला ह्या पूर्ण वर्षात कोविड हो की नको हो, अँटीबॉडी असो किंवा नसो, वॅक्सिन घेतलं असेल किंवा नसेल, तरी आपल्याला सिंगल किंवा डबल मास्किंग हे करावंच लागणार आहे 2021 किंवा 2022 मध्ये. ह्या साध्या साध्या गोष्टी करून आपण एक अतिशय सकारात्मक याच्यातून बाहेर पडू शकतो. ही लढाई आहे, या लढाईमध्ये आपण सगळे एकत्र आहोत. आपण याच्यातून बाहेर पडू आणि ह्याच मुद्द्यामध्ये माननीय पंतप्रधानांनी पण आपल्याला प्रोत्साहन दिलेलं आहे की याच्यातून आपण बाहेर पडू शकतो. कठीण काळ आहे हा सगळ्यांना, कारण अशा काही पॅन्डेमिक्स दरवर्षी येत नाहीत. या 100 वर्षातून एकदा पॅन्डेमिक आहे आणि ह्याच्यातली ही दुसरी लाट ही सगळ्यात कठीण लाट असते. आपण जर का हिस्ट्री ऑफ पॅन्डेमिक्स मध्ये पाहिलं तर ही सगळ्यात कठीण लाट असते आपल्याला सामोरं जाण्यासाठी.
डॉक्टर, या सगळ्यामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही आता संवाद देखील सांगत होता तेव्हा तुम्ही 3 प्रकारचे देखील कोरोना म्हणजे तुम्ही माइल्ड कोरोना, त्याचबरोबर मीडियम आणि तीव्र अशा पद्धतीचं देखील कोरोनाचं वर्गीकरण सांगितलं होतं. त्याविषयी देखील आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल का की त्याची लक्षणं किंवा तेव्हा कोणती काळजी घ्यायची असते? तर कोरोनामध्ये तीव्रता असते ती हलकी तीव्रता असते, मध्यम तीव्रता असते आणि सिव्हिअर किंवा अतिशय गंभीर तीव्रता असते. या 3 प्रकारचे कोरोना असतात. कोरोना पहिला नाकात असतो, नाकातला कोरोना, मग घशातला कोरोना आणि मग फुफ्फुसातला कोरोना. आणि फुफ्फुसातल्या कोरोनामध्ये ऑक्सिजन नॉर्मल असतं. तर ज्यांना माइल्ड किंवा हलकी किंवा कमी तीव्रतेचा कोरोना होतो, त्यांना बहुतांशांना घरीच मॅनेज करता येतं. त्यांना मात्र त्यांच्या रक्ताचे ठोके, त्यांचं रक्तदाब, त्यांचं रेस्पिरेटरी रेट, ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि रक्तदाब आणि ताप हे मेजर करणं फार महत्वाचं आहे. ताप आला तर साधी एक पॅरासिटामॉलची गोळी घेणं किंवा आणि मग कंटिन्युअस मॉनिटरिंग करावं लागतं आपल्याला आणि डॉक्टरांशी संपर्क ठेवावा लागतो. बहुतांश रुग्ण माइल्ड मध्येच राहतात. काही लोक मात्र मॉडरेट टी सिव्हिअर डिसीज ज्याला आपण म्हणतो त्याच्यात चालला जातात. त्याच्यासाठी पण भारत सरकारने आणि राज्य सरकारने दोघांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की अशा लोकांचे जेव्हा सॅच्युरेशन पडतं नाही 93 कमी होतं किंवा 3% ड्रॉप होतो तेव्हा ऑक्सिजन करणं, छातीवर झोपणं, त्याला आपण प्रोन पोझिशन म्हणतो, त्याचे पण सगळे चित्र आपल्या सगळ्या साईट्सवर दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर थोडं स्टिरॉइडचं औषध किंवा इन्हेलर द्यावं लागतं. कधी कधी रक्त पातळ करण्याचं हिपॅरिनचं औषध द्यावं लागतं. आणि जर का तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागलं, ऑक्सिजनची गरज पडली तर रेमडेसिवीर सारखं औषध मिळालं तर तेही द्यावं लागतं. तर अशा गोष्टी आपण करू शकतो. आणि मग त्याच्यातून जर का तब्येत ढासळली तर मग क्रिटिकल केअर इंटेन्सिव्हिस्ट स्पेशलिस्ट असतात त्यांच्या केअरमध्ये आपल्याला घ्यावं लागतं. तर बहुतांश लोक जे 80-90% लोक आहेत त्यांना आपण केअर देऊन घरी किंवा हॉस्पिटलमध्ये बरे होऊ शकतो. आणि 98% लोक जे आहेत ते घरी व्यवस्थित होऊन जातात आणि व्यवस्थित बरे होतात. त्यामुळे अजिबात घाबरू नका. पण काय झालं यावेळेला नंबर्स खूप जास्ती असल्यामुळे सगळ्यांवरतीच ताण पडलाय आणि भीती खूप झालेली आहे. पण न भीता आपल्या राज्य सरकारने गेले वर्षभर खूप काम केलेलं आहे आणि त्याचा सहयोग आपल्याला भारत सरकारचा पण आहे आता. आणि सगळ्या सरकारी यंत्रणा लागलेली आहे, प्रायव्हेट डॉक्टर्स आमचे लागलेले आहेत, पब्लिक हेल्थचे डॉक्टर सगळे लागलेले आहेत आणि ह्यातून आपण बाहेर पडू याच्यावरती काही दुमत नाहीये. आणि जर का सिव्हिअर किंवा मॉडरेट कोरोना असेल तर हॉस्पिटलमध्येच इलाज घेणं हे योग्य ठरतं. अगदी खरं आहे डॉक्टर. आणखीन काही मुद्दे आहेत म्हणजे विलगीकरण असेल किंवा त्यानंतरचं डाएट असेल, त्यानंतर वाटतं की आपल्याला बरं वाटतंय पण त्यानंतरचा काळ देखील तितकाच महत्त्वाचा असतो. या सगळ्याविषयी देखील तुमच्याशी पुन्हा एकदा संवाद साधायचा, पण एका ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. डॉक्टर शशांक जोशी यांच्याशी आपण संवाद साधत होतो, पण त्याचबरोबर काही वेळापूर्वी जेव्हा पंतप्रधानांनी मन की बात मधून त्यांच्याशी संवाद साधलेला होता आणि त्यांच्या आतापर्यंत त्यांनी जे सल्ले दिले होते किंवा या सगळ्यातून आपण बाहेर पडणार आहोत हा विश्वास स्वतःला देणं आणि या सगळ्याचा धसका न घेणं, यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं याविषयी त्यांनी काय संवाद साधला होता तोही ऐकूयात. नमस्कार डॉक्टर शशांक जी। नमस्कार सर। अभी कुछ दिन पहले ही मुझे आपसे बात करने का अवसर मिला था। आपके विचारों की स्पष्टता मुझे बहुत अच्छी लगी थी। मुझे लगा देश के सभी नागरिकों को आपके विचार जानने चाहिए। जो बातें सुनने में आती है उसी को मैं एक सवाल के रूप में आपके सामने प्रस्तुत करता हूँ। डॉक्टर शशांक, आप लोग इस समय दिन रात जीवन रक्षा के काम में लगे हुए हैं। सबसे पहले तो मैं चाहूंगा कि आप सेकंड वेव के बारे में लोगों को बताएं। मेडिकली ये कैसे अलग है और क्या-क्या सावधानी जरूरी है। धन्यवाद सर। ये जो दूसरी बाढ़ आई है ये तेजी से आई है, तो जितनी पहली बाढ़ थी उससे ये वायरस ज्यादा तेज चल रहा है, लेकिन अच्छी बात यह है कि उससे ज्यादा रफ्तार से रिकवरी भी है और मृत्यु दर काफी कम है। इसमें 2-3 फर्क है। पहली तो ये युवाओं में और बच्चों में भी थोड़ा दिखाई दे रहा है। उसके जो लक्षण हैं, पहले जैसे लक्षण थे, सांस चढ़ना, सूखा खांसी आना, बुखार आना, ये तो सब है ही, पर उसके साथ थोड़ा गंध जाना, स्वाद चला जाना, ये भी है। और लोग थोड़े भयभीत हुए। भयभीत होने की बिल्कुल जरूरत नहीं है। 80-90% लोगों में इसमें कोई भी लक्षण नहीं दिखाई देते हैं।
ये म्यूटेशन जो बोलते हैं, घबराने की बात नहीं है। ये म्यूटेशन होते रहते हैं, जैसे हम कपड़े बदलते हैं वैसे वायरस भी अपना रंग बदल रहा है, और इसलिए बिल्कुल डरने की बात नहीं है। और ये वेव को हम पाल कर देंगे, वेव आती जाती है और ये वायरस आते जाते रहता है। तो यही अलग अलग लक्षणें हैं और मेडिकली हमको सतर्क रहना चाहिए। एक 14 से 21 दिन का ये कोविड का टाइम टेबल है, इसमें वैद्यकीय सलाह लेना चाहिए। डॉक्टर शशांक, मेरे लिए भी आपने जो एनालिसिस बताया बड़ा इंटरेस्टिंग है। मुझे कई चिट्ठियां मिली हैं जिसमें ट्रीटमेंट के बारे में भी लोगों की बहुत सी आशंका है। कुछ दवाओं की मांग बहुत ज्यादा है, इसलिए मैं चाहता हूं कि कोविड के ट्रीटमेंट के बारे में भी आप लोगों को जरूर बताएं। हाँ सर, क्लिनिकल ट्रीटमेंट लोग बहुत देरी से चालू करते हैं और अपने आप बीमारी से दब जाएंगी ये भरोसे पे रहते हैं और मोबाइल पे आने वाली बातों पे भरोसा रखते हैं। और अगर सरकारी दी हुई सूचना का पालन करे तो ये कठिनाई का सामना नहीं आता है। तो कोविड में जो ट्रीटमेंट क्लिनिकल प्रोटोकॉल है उसमें 3 प्रकार की तीव्रता है, हल्का या माइल्ड कोविड, मध्यम या मॉडरेट कोविड और तीव्र कोविड जो सीवियर कोविड बोलते हैं, इसके लिए है। तो जो हल्का कोविड है उसके लिए तो हम ऑक्सीजन का मॉनिटरिंग करते हैं, पल्स का मॉनिटरिंग करते हैं, बुखार का मॉनिटरिंग करते हैं। बुखार बढ़ जाता है तो कभी कभी पैरासीटामोल जैसी दवाई का इस्तेमाल करते हैं और अपने डॉक्टर से संपर्क करना चाहिए। जो मॉडरेट कोविड होता है, मध्यम कोविड होता है या तीव्र कोविड होता है तो वैद्यकीय अपने डॉक्टर के साथ संपर्क करना बहुत जरूरी है। सही और सस्ती दवाई अवेलेबल है जिसमें स्टीरॉयड जो है ये जान बचा सकती है, जो इनहेलर दे सकते हैं हम, टैबलेट दे सकते हैं हम, और उसके साथ ही प्राणवायु जो ऑक्सीजन है वो देना पड़ता है और इसके लिए छोटे छोटे इलाज है। लेकिन अक्सर क्या हो रहा है कि एक नई एक्सपेरिमेंटल दवाई है जिसका नाम है रेमडेसिविर। ये दवाई से एक चीज जरूर होती है कि अस्पताल में 2-3 दिन कम रहना पड़ता है और क्लिनिकल रिकवरी में थोड़ी सी उसकी एड होती है। ये भी दवाई कम काम करती है जब पहले 9-10 दिन में दी जाती है और ये 5 ही दिन देनी पड़ती है। तो ये लोग जो दौड़ रहे हैं रेमडेसिविर के पीछे, ये बिल्कुल दौड़ना नहीं चाहिए। ये दवाई की थोड़ा काम है, जिनको ऑक्सीजन लगता है, प्राणवायु ऑक्सीजन लगता है, जो अस्पताल में भर्ती होते हैं और डॉक्टर जब बताते तभी लेना चाहिए। तो ये बहुत जरूरी है सब लोगों को समझना। हम प्राणायाम करेंगे, हमारे शरीर के जो लंग्स है उसको थोड़ा एक्सपांड करेंगे और जो हमारी खून पतली करने वाली जो इंजेक्शन आती है जिसको हम हिपैरिन बोलते हैं, ये छोटी छोटी दवाइयां देंगे तो 98% लोग सर ठीक हो जाते हैं। तो पॉजिटिव रहना बहुत जरूरी है। ट्रीटमेंट प्रोटोकॉल वैद्यकीय सलाह से लेना बहुत जरूरी है और ये जो महंगी महंगी दवाई है उसके पीछे दौड़ने की कोई जरूरत नहीं है सर। अपने पास अच्छे इलाज चालू है, प्राणवायु ऑक्सीजन है, वेंटिलेटर की भी सुविधा है, सब कुछ है सर। और कभी कभी ये दवाई यदि मिल जाती है तो योग्य लोगों में ही देनी चाहिए। तो इसके लिए बहुत भ्रम पैदा हुआ है और इसलिए ये स्पष्टीकरण देना चाहता हूँ सर कि अपने पास वर्ल्ड की सबसे बेस्ट ट्रीटमेंट अवेलेबल है। आप देखेंगे कि भारत में सबसे अच्छा रिकवरी रेट है। आप यदि कंपेयर करेंगे यूरोप के लिए, अमेरिका, वहीं से भी हमारे यहाँ के ट्रीटमेंट प्रोटोकॉल से मरीज ठीक हो रहे हैं सर। डॉक्टर शशांक, आपका बहुत बहुत धन्यवाद। पंतप्रधानांनी काही वेळापूर्वी डॉक्टर शशांक जोशी यांच्याशी साधलेला हा संवाद आणि यानंतर इथेच थांबतो आहोत, पण जाताना महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे मास्क वापरा, सुरक्षित रहा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.